नमस्कार, मी प्रशांत कदम. ज्या नीटच्या पेपर फुटीमुळे देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे, त्या पेपर फुटीमध्ये अजूनही आपण मुख्य मुद्द्यापर्यंत का पोहोचत नाही आहे? ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीची कारवाई होताना दिसतीये, त्याच्यामध्ये अजूनही मूळ मुद्द्याबद्दलची चर्चा कुणीही करताना का दिसत नाही आहे? आणि ज्या गोष्टीबद्दल मी आत्ता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात अशा व्यक्तींना पाठीशी घालणारे लोक कोण आहेत? आणि ही यंत्रणा पुन्हा-पुन्हा इतक्या वादग्रस्त व्यक्तीला अशा पदावरती का नेमते? याचा विचार केल्यानंतर तुम्हाला या सगळ्याचं खरं कारण जे आहे ते कळेल. म्हणजे जेव्हा परीक्षा या लिलाव बनतात, तेव्हा मेरिट जे आहे ते कचऱ्यासारखं बनतं. त्याची किंमत राहत नाही आणि ते नेमकं कुणाला हवं आहे? या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास कशासाठी उडवला जातोय? याचा मुळापासून विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आता जी कारवाई झालेली आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 10 लोकांना CBIनं अटक केलेली आहे. मग अगदी त्याच्यामध्ये NTA पेपर सेट करणारे आपल्या महाराष्ट्रातले 2 प्राध्यापक पण आहेत. PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, सोबतच लातूरमधल्या RCC क्लासचे संचालक मोटेगावकर यांना पण अटक झालेली आहे. पण लक्षात घ्या, मोटेगावकर आणि त्यांनी या सगळ्या खाजगी कोचिंग क्लासेसचा जो बाजार मांडलेला होता, ज्या पद्धतीनं उथळपणे त्या या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे बघत होते, तो वेगळा मुद्दा आहे. पण मोटेगावकर या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये एक ग्राहक होते. त्यांच्यासाठी त्यांना हवी असलेली गोष्ट उपलब्ध करून देणारे लोक नेमके कोण होते? ज्या NTAचं हे काम आहे आणि ज्या NTAनं 2018 त्यांची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक राज्याचा नीट घेण्याचा अधिकार काढून देशामध्ये एक संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थेला आपलं काम जर नीटपणे करता येत नसेल, तर त्यांना जबाबदार धरायला नको का? सगळ्यात आधी तर या NTAचे जे प्रमुख आहेत, प्रदीप कुमार जोशी यांची तातडीने चौकशी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत त्यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या सगळ्या कारवाईमध्ये काहीतरी एक फार्स आहे. पद्धतशीरपणे काही लोकांना वाचवण्याचाच प्रयत्न केला जातोय का? याची शंका जी आहे ती सातत्यानं येत राहील. व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण प्रदीप कुमार जोशी यांचा हा इतिहास जो आहे, तो इतक्या थेटपणे तुम्हाला दुसरीकडे कुठे मुख्य माध्यमांच्यामध्ये ऐकायला मिळणार नाही. कारण त्यांची बॅकग्राऊंड 2006 पासून म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून ज्या पद्धतीची आहे, ते बघता सरकार, भाजप आणि संघ यांच्या ते किती जवळचे आहेत हे तुम्हाला कळेल. आणि म्हणजे मला तर कमाल वाटते, की इतक्या मोठमोठ्या वादानंतर सुद्धा त्यांचं पद कायम कसं राहिलं आणि अजूनही इतक्या महत्त्वाच्या संस्थेचे ते चेअरमन कसे आहेत. सुरुवात करूयात आपण यांच्या बॅकग्राऊंडपासून. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा फक्त त्यांचे 3-4 गोष्टी सांगतो. मध्य प्रदेशमधला सगळ्यात मोठा प्रोफेसर भरती घोटाळा, त्याच्यामध्ये हेच महोदय. UPSC चेअरमन असताना तुम्हाला आठवत असेल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीला भरती करण्याचं, तिचं सिलेक्शन झाल्याचं जे प्रकरण घडलेलं होतं, जे वादग्रस्त झालेलं होतं, त्यावेळी चेअरमन हेच महोदय. त्याच्यानंतर 2023 पासून गेल्या 3 वर्षांपासून ते NTAचे चीफ आहेत. याच काळामध्ये ते चेअरमन झाल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये 2024 सुद्धा नीटचा घोळ झालेला होता. तेव्हा देखील पेपर लीकचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता. पण गेल्या 3 वर्षांपासून प्रदीप जोशी हेच NTAचे चेअरमन आहेत. आणि त्यामुळं काय असं या व्यक्तीमध्ये आहे, की जी व्यक्ती सातत्यानं या सरकारला आणि या विचारसरणीला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतनं आलेली व्यक्ती इतक्या महत्त्वाच्या पदांवरती ठेवावीशी वाटते? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि सुरुवात बघा, 2006 हे महोदय मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाचे चेअरमन बनले. त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते शिवराजसिंग चौहान. यांच्या काळामध्ये जेव्हा नियुक्ती झाली, त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये जे तत्कालीन DIG होते, त्यांनी त्यांच्याबद्दलचा एक रिपोर्ट तयार केला होता आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं, की त्यांची बॅकग्राऊंड जी आहे ती ABVPची आहे. ते संघाच्या आणि भाजपच्या अनेक नेत्यांच्या जवळचे आहेत. 2006 ते 11 5 वर्ष ते मध्य प्रदेशमध्ये लोकसेवा आयोगाचे चेअरमन होते आणि याच काळामध्ये 2009 मध्य प्रदेशमधला सर्वात मोठा प्रोफेसर भरती घोटाळा उघडकीस आलेला होता.
व्यापमसारखं कांड की ज्याच्यामध्ये अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या, त्याचे सुद्धा धागेधोरे इथपर्यंत पोहोचलेले होते. आणि काय झालं होतं त्यावेळी, तर 350 पदांवरती थेट भरती झालेली होती प्राध्यापकांची. आणि अनेकांना त्यांची आवश्यक कागदपत्र नसताना, आवश्यक मेरिट नसताना आणि काही ठिकाणी तर त्यांनी खाजगी स्वतःची प्रमाणपत्र बनवलेली असताना देखील या लोकांच्या प्राध्यापक म्हणून नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या. त्यावेळी मध्य प्रदेशमध्ये या सगळ्या प्रकरणाची खूप चर्चा झाली. लोक रस्त्यावरती आले, निदर्शनं करत होते, मनस्ताप व्यक्त करत होते. पण तरी देखील हे सगळं प्रकरण जे आहे ते पद्धतशीरपणे नंतर थंड करण्यात आलं. बरं, याच्यानंतर पुढं काय होतं, हे महोदय 2011 नंतर जातात छत्तीसगडमध्ये, तिथल्या आयोगाचे अध्यक्ष बनतात. 2015मध्ये ज्यावेळी केंद्रामध्ये मोदी सरकार येतं, अवघ्या वर्षभरामध्ये ते UPSC सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेचे सदस्य बनतात आणि 2020ला ते चेअरमन देखील बनतात. बघा, UPSCचे चेअरमन प्रदीप कुमार जोशी बनतात 2020 ते 21 या काळामध्ये. आणि नेमकं या काळामध्ये, अवघ्या 1 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वाद तिथं निर्माण केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची जी मुलगी आहे स्वाती बिर्ला, हिचं सिलेक्शन झाल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या. आणि त्यावेळी ती वेटिंग लिस्टमध्ये होती आणि नंतर जागा रिक्त झाल्यामुळं तिला हे पद मिळालं असं सांगितलं गेलेलं होतं. पण नंतर पुन्हा खुलासा केला गेला की जागाच वाढल्या, म्हणजे रिक्त पदांची आवश्यकता जास्त सरकारनं सांगितली, त्याच्यामुळं तिचा नंबर लागला. हे या महोदयांच्या चेअरमनशिपच्या काळामध्ये घडलेलं होतं. आता हे 2 मोठे वाद झाले, त्याच्यानंतर सुद्धा त्यांना काय बक्षीस दिलं गेलं, तर ते 2023मध्ये NTA आले. ज्या NTAला JEE आणि नीटसारख्या परीक्षा की ज्याच्यावरती देशातल्या इंजिनियर आणि डॉक्टरांचं भवितव्य कोण बनणार आहेत, आपले भावी डॉक्टर आणि इंजिनियर मेरिटनुसार असणार आहेत की नाहीत, याचा फैसला होणार असतो, त्या संस्थेवरती या महोदयांना आणलं, इतकी वादग्रस्त पार्श्वभूमी असताना देखील. आणि 2023 आत्तापर्यंत ते या पदावरती टिकून आहेत. 2024ला सुद्धा हा घोळ झालेला होता नीटमध्ये, पण तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली नाही. आणि हे प्रदीप जोशी हे मूळचे जबलपूरचे आहेत, मध्य प्रदेशातले आहेत. तिथं त्यांनी काही काळ प्राध्यापकी देखील केली. कॉमर्समध्ये त्यांची PhD आहे आणि त्याच्यानंतर त्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावरती बसवण्यात आलेलं आहे. खरं तर अशा पदावरती बसवताना तुम्ही किमान मेरिटचा विचार केला पाहिजे, पण तो करताना इथं दिसत नाही. कारण निकष जो आहे तो केवळ आणि केवळ हा व्यक्ती आपल्या विचारांचा आहे का, हा व्यक्ती आपल्या सगळ्या इकोसिस्टीमला सांभाळेल का, एवढा आणि एवढाच केला जातो आहे. आठवून बघा, राहुल गांधींनी हा मुद्दा लोकसभेमध्ये सुद्धा मांडलेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा या देशाची शैक्षण व्यवस्था ताब्यात घेतोय आणि सगळीकडे विद्यापीठांच्या कुलगुरूंपासून ते अनेक महत्त्वाच्या पदावरती आपली माणसं नेमण्याचा प्रकार चालू आहे, याच्याबद्दल राहुल गांधी बोललेले होते. आणि एक प्रकारे ही सगळी सिस्टीम पोखरून काढण्याचा प्रयत्न, म्हणजे सिलेबस चेंज केले जात आहेत, आपल्याला हवे तसे बदलले जात आहेत, हा तर प्रकार आहेच, पण सोबत आपलीच माणसं सगळीकडे असली पाहिजेत, या उद्देशानं जे काम केलं जातं आहे त्याचा हा परिणाम आहे की ज्याच्यामुळं इतके मोठे पेपर लीक होऊन सुद्धा अशा व्यक्तींना हटवलं जात नाही आहे, वेळीच कारवाई केली जात नाही आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये NTAचे गेल्या 2 वर्षातले जे निर्णय आहेत ते सुद्धा फार वादग्रस्त आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण त्याच्या आधी राहुल गांधींचं हे RSS बद्दलचं विधान आवर्जून ऐकण्यासारखं आहे, ते ऐका. So the project of the RSS was to capture the institutional framework of the country, and I said how the education system has been captured. Vice chancellor after vice chancellor after vice chancellor is placed not on merit, not on capability, not on scientific temper, but on the fact that he belongs to a particular organization. Second capture, which helps in destroying democracy, the capture of the intelligence agencies. We have the Home Minister sitting here, the capture of the CBI, of the ED, of the Income Tax Department. And the
systematic placement of bureaucrats who favor their ideology and attack the opposition and anybody who chooses to oppose the RSS. That is the second institutional capture. And the third there are many more. I can go on. And the third institutional capture. Yes. What is this? Mr. Minister. मानिए प्लीज मानिए. Yes, become Sunai. And the third capture of the institution that directly controls the election system of our country, the Election Commission. Now, I'm not saying this without proof. I have put forth adequate proof about how the Election Commission is colluding with those in power to shape the elections. आता NTA चेअरमन जेव्हा प्रदीप कुमार जोशी झाले त्याच्यानंतर 2024ला घोळ झाला. आज दैनिक भास्करमधली बातमी आहे की मोटेगावकर यांच्या चौकशीमध्ये याच्या संदर्भातला दावा केला जातोय की मागच्या वेळीसुद्धा त्यांना हा पेपर मिळालेला होता. आणि अजून एक उदाहरण इंटरेस्टिंग आहे बघा, म्हणजे आपल्याकडचे मराठी 2 प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे त्या NTA काम करत होते पेपर सेट करण्याचं. आणि पेपर सेट केल्यानंतर ज्याच 2 व्यक्तींच्यामुळं तो लीक झाला अशा पद्धतीचा दावा CBIच्या तपासामध्ये केला जातो आहे. आता एक लक्षात घ्या की PV कुलकर्णी जे आहेत ते पहिल्यांदा सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून काम करत होते. म्हणजे सब्जेक्ट एक्सपर्टनं काय करायचं असतं तर आपले पेपर जे आहेत किंवा आपले प्रश्न पाठवायचे असतात आणि त्याच्यानंतर पेपरचे 5 सेट बनतात. त्याच्यातला एक अंतिम सेट जो आहे तो नंतर परीक्षेसाठी फायनल होत असतो. आता याच्यानंतर जी वेटिंग टीम असते, वेटिंग टीम फायनल 2 जे सेट असतील ते निश्चित करत असते आणि ते प्रिंट होत असतात. तर आता या PV कुलकर्णी यांना मराठी ट्रान्सलेशनचं सुद्धा काम नंतर देण्यात आलेलं होतं. आणि NTA याच्याबद्दल खूप आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे की एका एक्सपर्टला 2 कामं तुम्ही कशासाठी देता. शक्यतो एक एक्सपर्ट एकच काम करू शकतो, पण इथं या PV कुलकर्णींना पेपर सेटिंगसोबत नंतर मराठी ट्रान्सलेशनचं सुद्धा काम दिलं जात होतं. आणि हा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. हे जे 2 प्राध्यापक आहेत आपल्या महाराष्ट्रातले, महाराष्ट्राला काळिमा फासणारे, त्यांची शिफारस नेमकी NTA कुणी केली, त्यांची बॅकग्राऊंड नेमकी काय आहे, PV जे जोशी आहेत NTAचे चेअरमन, त्यांच्यासोबत यांचे संबंध जे आहेत ते नेमके कधीपासूनचे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा मिळाली पाहिजेत. आणि त्याच्याशिवाय हे सगळं प्रकरण जे आहे ते नीट उलगडणार नाही आहे. मोटेगावकर हे या सगळ्यामध्ये मुख्य आरोपी मानता येणार नाहीत, कारण ते एक क्लास चालवत होते. कदाचित त्यांची एक गरज असेलही की अशा पद्धतीनं पेपर मिळत असेल तर ते बघत असतील, पण त्यांना उपलब्ध करून देणारे लोक जास्त जबाबदार नाही आहेत का ह्याच्यामध्ये. मोटेगावकर तर म्हणजे याच्या आधी पेपर फुटी झाल्यानंतर याचिका करायला निघालेले होते. आणि तेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं हे ऐकल्यानंतर तर म्हणजे हसावं की रडावं हे कळत नाही आहे. या महोदयांची शिकवण्याची पद्धत इतकी उथळ आहे की ती बघितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या डॉक्टरांच्याबद्दल सुद्धा आपल्याला भीती वाटावी अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण एकूणच जर या देशामध्ये अशाच उथळपणाला राजमान्यता मिळत असेल तर शिक्षण व्यवस्थासुद्धा अशाच पद्धतीने पोखरल्याशिवाय राहत नाही. आणि हेच या सगळ्या निमित्तानं दिसतंय. त्यामुळं मुख्य मुद्दा हा आहे की NTA सारख्या संस्थेवरती संघाच्या बॅकग्राऊंडचा माणूस इतक्या वादग्रस्त घटनांच्या नंतर जिथे जाईल तिथे वाद करतोय हा व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतोय, पण त्याला कधी शिक्षा नाही झाली. आणि म्हणून या सगळ्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोदी सरकारची नेमकी चूक काय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, तर ती ही आहे की इतक्या
कमी दर्जाच्या व्यक्तीला एकतर तुम्ही हे पद दिलं आणि सोबत इतक्या सगळ्या आरोपानंतर इतक्या प्रकरणानंतर त्याला पाठीशी देखील घातलं. त्यामुळं या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नेमकं खेळ कोण करतंय आणि कुणाच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकार वारंवार घडत आहेत याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मिळालं असेल. आशा करूयात की आपण या सगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचू आणि आपल्या भावी पिढीशी खेळणं थांबवू. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि हा मुद्दा या व्हिडिओचा तुम्हाला पटतोय का? तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.